आज या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलमध्ये जळगाव जामोद येथून हे पेशंट आले होते आणि त्यांना राईट नी जॉईंटचा खूप त्रास होता, त्यांना असं बसता येत नव्हतं। आज अक्षरशः एका थेरपीमध्ये आपण त्यांना आज तुमच्या समोर दिसू राहिले कसे बसलेले आपण बघू शकतो। आपण म्हणतो आयुर्वेदाने उशीर आराम पडतो, परंतु जर प्रॉपर ट्रीटमेंट जर मिळाली, आयुर्वेदिक पंचकर्म आणि न्यूरोथेरपी जर केली आपण, तर लगेच आपल्या पुढे हे उदाहरण आहे की एका दिवसामध्ये याच्या अगोदर त्यांनी भरपूर ठिकाणी दाखवलं होतं। त्यांचं काम हार्डवर्किंगचं आहे, स्वतः रिवाइंडिंग ते करतात, तरी सुद्धा एका दिवसात त्यांना पण आश्चर्य वाटलं की बघ कसं काय झालं म्हणून। त्यांना विचारूया आपण काय केलं आणि कसं त्यांना या ठिकाणी आराम पडला ते। आमच्या प्रशिक्षकांना नाव सांगा तुमचं? गजानन उमाणे। बरं, कुठून आले तुम्ही? उटी जळगाव जामोद। काय काम करता तुम्ही? मी मोटर रिवाइंडिंग करतो। बरं, आणि काय त्रास होता तुम्हाला? कधीपासून त्रास होता? माझा 3 महिन्यापासून त्रास होता। गुडघा दुखायचा? गुडघा दुखायचा। 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली, पण प्रॉपर थोडासा त्रास। मांडी मारून बसली? नाही, मांडीचं अक्षरशः मारता बस वर बसून म्हणजे इथून जेवण करायला जर बसायचं असलं खुर्ची आणि स्टूलच घ्यायचा होता, असं बसताच येत नव्हतं। आता मांडी मारत कसं वाटलं तुम्हाला? नाही, एकदम म्हणजे काही दुखत नाहीये, काहीच नाही, एकदम आनंद झाला, एकदम चांगलं वाटलं का? एकदम चांगलं, म्हणजे असं वाटतं की बस पहिल्यासारखाच पाय झाला, पहिल्यासारखाच पाय झाला। बरं, आपल्या थेरपीमध्ये तुम्हाला असं काही त्रास वाटला, काही वाटलं? थेरपी कशी वाटली तुम्हाला? थेरपी काही त्रास नाही वगैरे, काहीच नाही, एकदम आपण काही इंजेक्शन वगैरे तुम्हाला दिलं का? नाही। तर आपण कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन किंवा पेन किलर टॅबलेट खायला दिली नाही, आपण कुठल्याही प्रकारचं पेन किलर सुद्धा त्यांना त्या ठिकाणी दिलं नाही, इंजेक्शन सुद्धा दिलं नाही, औषधी सुद्धा दिली नाही, आणि विदिन एका थेरपीमध्ये त्यांनी आज त्या ठिकाणी मांडी मारली। तर असे कोणी रुग्ण असतील जे गुडघे दुखीने त्रस्त असतील, कंबर दुखीनं, माने दुखीनं, त्यांची मान दुखत असेल, सर्वायकस स्पॉन्डिलिस असेल, डिस्क बल्ज असेल, किंवा कोणत्याही प्रकारचा वाताचा आजार असेल, तर या सर्व प्रकारच्या आजारावर आपल्या गंगे हॉस्पिटल येथे अतिशय प्रभावीपणे उपचार आपण त्या ठिकाणी करतो। एव्हीएन वर पहिलं सेंटर आपलं महाराष्ट्रामधील आहे। तरी अशा गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा, आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा, आणि आयुर्वेदाचं नॉलेज घरापर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय आयुर्वेद।